एक साधं शांत गाव आणि एक आनंदी फॅमिली. पण त्या फॅमिलीत अशा काही घटनांचा सिलसिला सुरू होतो की त्या घरातली गूढ उलगडायला लागतात. काही घडामोडींचे उत्तर शोधायला गेलं की तुमच्यासमोर उभे राहतात आणखी भयानक सत्य. सत्याचं एक गडबडलेलं जाळं, रांगेत लपलेले गूढ आणि हत्येचं अंधारात लपलेलं रहस्य. काही अनपेक्षित गोष्टी घडू लागतात जे काही जणांसाठी जीवाचं संकट बनतात. नमस्कार मंडळी, चित्रपट व्याख्याते या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण एक्सप्लेन करणार आहोत थोडा रूम ही नुकतंच रिलीज झालेली मूव्ही. चला तर मग वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया. चित्रपटाच्या सुरुवातीलाच आपण बघतो की अनेक पोलिसांच्या गाड्या आणि ॲम्ब्युलन्स जंगलाच्या दिशेने जात आहेत. ते सर्व तिथल्या लोकांचे प्राण वाचवण्यासाठी निघाले होते, कारण मागच्या रात्री जंगलामध्ये भूकंप झाला होता आणि तिथे जेवढे लोक होते ते सगळे या भूकंपाचे बळी ठरले होते. त्यामुळे पोलीस लवकरात लवकर सगळ्यांना बाहेर काढून एकामागोमाग एक ॲम्ब्युलन्समधून हॉस्पिटलला पाठवत होते. तेव्हाच एका पोलीस अधिकाऱ्याच्या नजरेस जंगलात काहीतरी विचित्र गोष्ट पडते, जी पाहून त्या अधिकाऱ्याच्या पायाखालची जमीन सरकते आणि इथूनच कथा भूतकाळात जाते आणि आपल्याला षण्मुखम नावाचा एक टॅक्सी ड्रायव्हर दिसतो, ज्याचं आयुष्य आपल्या कुटुंबासोबत आनंदाने चाललेलं असतं. षण्मुखम प्रामाणिकपणे कष्ट करून पैसे कमावत असतो आणि त्याचं कुटुंब सुखात राहत असतं. कुटुंबाबद्दल सांगायचं झालं तर षण्मुखमच्या कुटुंबात त्याची पत्नी ललिता, मुलगा पवी आणि मुलगी माया आहे. हे एक प्रकारचे सुखी आणि समाधानी कुटुंब आहे. त्याचबरोबर आपल्याला हेही कळतं की षण्मुखमला त्याची गाडी जीवापेक्षाही प्रिय आहे, कारण तीच त्याच्या उपजीविकेचं साधन आहे, म्हणून तो ती गाडी खूप जपतो. एका दिवशी षण्मुखमला त्याचा मास्तरचा फोन येतो, जे म्हणतात, मला तुला भेटायचं फार मन करतंय. खरं तर लहानपणी षण्मुखमला शिकवणारे हेच मास्तर होते. हे ऐकून षण्मुखम खूपच भावूक होतो. षण्मुखम म्हणतो, मी नक्कीच तुम्हाला भेटायला येईल. थोड्याच वेळात पवी आपल्या मित्रांसोबत षण्मुखमची कार घेऊन घरी येतो, जिथे ललिता त्याच्या मित्रांचे अगदी मनापासून स्वागत करत असते. तेवढा षण्मुखमचा एक मित्र त्याला ड्रिंकसाठी बोलावतो. त्यामुळे षण्मुखम आपल्या बायकोला न सांगता त्याच्यासोबत दारू प्यायला निघतो. पण जसं तो दुकानातून दारू घेत असतो, त्याला पवी आणि त्याचे मित्र त्याची कार घेऊन भरधाव वेगाने जाताना दिसतात. हे पाहून षण्मुखम खूपच आश्चर्यचकित होतो आणि त्यांचा पाठलाग करतो. तेव्हा पवीलाही आपले वडील आपल्याला पाहत आहे हे लक्षात येतं आणि तो घाबरतो. घाबरल्यामुळे पवीच्या मित्रांकडून गाडी एका ठिकाणी जाऊन आदळते. षण्मुखमही तिथे पोहोचतो आणि रागाच्या भरात तो पवीला एक थोबाडीत मारतो. मग तो ताबडतोब आपली गाडी दुरुस्त करायला गॅरेजमध्ये नेतो, जिथे मनियन नावाचा एक मुलगा षण्मुखमची गाडी दुरुस्त करत असतो. तेव्हा षण्मुखमला पवीची काळजी वाटू लागते आणि तो त्याला सॉरी म्हणण्यासाठी फोन करतो. खूप वेळा कॉल करून सुद्धा पवी फोन उचलत नाही, कारण तो अजूनही आपल्या वडिलांवर रागावलेला असतो. दुसरीकडे षण्मुखमला त्याच्या मित्राचा फोन येतो. तो रडत रडत सांगतो की मास्तरजी आता हयात नाही. हे ऐकता षण्मुखम खूपच दुःखी होतो. मग तो ताबडतोब आपल्या पत्नी आणि मुलीसोबत मास्तरजींच्या अखेरच्या दर्शनासाठी निघतो. षण्मुखम आपली पत्नी आणि मुलीसोबत शेवटचं मास्तरजींचं दर्शन घेण्यासाठी जातो. त्याने कधीच कल्पना केली नव्हती की मास्तरजी इतक्या लवकर त्याला सोडून जातील. त्यानंतर मास्तरजींचं अंतिम संस्कार पार पडतं. काही दिवसांनी षण्मुखम घरी परततो. तेव्हा गॅरेजचा मालक कुट्टीचंद त्याला पोलीस स्टेशनमध्ये जाण्यासाठी बोलतो. रस्त्यात षण्मुखम त्याच्याकडे वारंवार विचारणा करतो, आपण पोलीस स्टेशनमध्ये का जात आहोत? पण कुट्टीचंद एकदाही त्याच्या प्रश्नांना उत्तर देत नाही. पोलीस स्टेशनमध्ये पोहोचल्यावर कुट्टीचंद त्याला सांगतो की मागच्या रात्री मनियन तुझी गाडी वापरून चोरीचुपे ड्रग्ज सप्लाय करायला जात होता, पण पोलिसांनी त्याला रंगेहात पकडलं. मात्र मनियन पोलिसांच्या हातून पडून गेला आणि आता पोलिसांनी तुझी गाडी ताब्यात घेतली आहे. हे ऐकून षण्मुखम धक्क्यात येतो. नंतर षण्मुखम आणि कुट्टीचंद पोलीस ऑफिसर बेनीकडे जाऊन त्याच्याशी बोलतात, पण बेनी सरळपणे गाडी परत देण्यास नकार देतो. त्यामुळे षण्मुखम विचारात पडतो की आता आपली गाडी परत कशी मिळवायची. मग रात्री षण्मुखम आणि कुट्टीचंद मिळून मनियनच्या घरी जातात. तिथे मनियनचे वडील त्यांना सांगतात की आम्ही खूप दिवसांपासून मनियनशी कोणताही संबंध ठेवलेला नाही, तर आमच्यासाठी मेलाच आहे. आणि ते रागाने षण्मुखम व कुट्टीचंदला तिकडून हाकलून देतात. यानंतर हे दोघं पुन्हा पोलीस स्टेशनमध्ये येतात, जिथे एक माणूस त्यांना सांगतो, जर तुम्हाला तुमची गाडी परत हवी असेल तर तुम्हाला बेनीला पैसे द्यावे लागतील. पण षण्मुखमकडे बेनीला लाच देण्यासाठी पैसेच नव्हते आणि कितीही विनवण्या केल्या तरी बेनी त्याचं काही ऐकत नव्हता. तेवढ्या षण्मुखम जबरदस्तीने आपली कार घ्यायला पार्किंग लॉटमध्ये जातो, पण बेनी त्याला असं करताना पाहतो आणि रागाच्या भरात त्याला ढकलून थेट पोलीस स्टेशनच्या बाहेर फेकून देतो. रात्री षण्मुखमला आपली कार खूप आठवू लागते, कारण त्याचा संपूर्ण उदरनिर्वाह त्याच कारवर अवलंबून होता.
म्हणून तो ठरवतो की काहीही झालं तरी ती कार परत मिळवायचीच. यानंतर षण्मुगम पुन्हा पोलीस स्टेशनमध्ये जातो आणि यावेळी त्याला इन्स्पेक्टर जॉर्ज दिसतो. षण्मुगम त्याच्याकडे जाऊन सगळी हकीकत सांगतो. जॉर्ज शांतपणे त्याचं म्हणणं ऐकतो आणि त्याला कार परत देण्याचं आश्वासन देतो. तरीही बेनी षण्मुगमला कार देण्यास तयार नव्हता. पण जरी त्याची इच्छा नसली तरी जॉर्जचं ऐकणं त्याला भाग पडतं. त्यामुळे अखेरीस षण्मुगमला त्याची कार परत मिळते आणि तो खूप आनंदी होतो. नंतर जेव्हा षण्मुगम कार घेऊन घरी जाणार असतो तेव्हा जॉर्ज त्याला म्हणतो, आज माझ्या मित्राच्या लहान बहिणीचे लग्न आहे, तू मला तिथे सोडू शकशील का? षण्मुगम त्याची विनंती मान्य करतो आणि जॉर्ज व बेनीला लग्नासाठी घेऊन निघतो. रस्त्यात जॉर्ज आणि षण्मुगम गप्पा मारत असतात. जॉर्ज त्याला सांगतो की माझी बायको खूपच आधी मेली आहे, त्यानंतर मीच माझ्या मुलीची एकट्याने काळजी घेतो. षण्मुगमही त्याला आपल्या कुटुंबाबद्दल सगळं काही सांगतो. थोड्या वेळाने ते सगळे लग्नात पोहोचतात आणि जॉर्ज लग्नात मजा करू लागतो. तो षण्मुगमला ड्रिंक ऑफर करतो, पण षण्मुगम मात्र स्पष्टपणे नकार देतो. मस्ती केल्यानंतर जॉर्ज त्यांना सांगतो, आपल्या ऑफिसर सुदेशचं फार्म हाऊस जवळच आहे, तर तू आम्हाला तिकडे नेऊन सोड. खरं तर षण्मुगमचं तिकडे जाण्याचं अजिबात मन नव्हतं, पण तो जॉर्जला नकारही देऊ शकत नव्हता. त्यामुळे षण्मुगम, जॉर्ज, बेनी आणि सुदेश मिळून त्या फार्म हाऊसकडे निघतात. सुदेशचं फार्म हाऊस जंगलाच्या मध्यभागी होतं. तिथं जात असताना जॉर्ज षण्मुगमला एक रहस्य सांगतो आणि ते ऐकताच षण्मुगमच्या पायाखालची जमीन सरकते. खरं तर जॉर्जने षण्मुगमला खोटं सांगितलं होतं की ते फार्म हाऊसवर न जाता जंगलात एका मुलाचा मृतदेह गाडण्यासाठी आले होते. जॉर्ज त्याला सांगतो की एक मुलगा सुदेशच्या मुलीला खूप त्रास देत होता, म्हणूनच रागाच्या भरात सुदेशने त्याचा खून केला. हे सगळं ऐकून षण्मुगम पूर्णपणे हादरतो. त्याला काहीच कळेनासं होतं की काय करावं. तो जॉर्जला स्पष्टपणे सांगतो की मी या गैरकृत्यात तुमची मदत करू शकत नाही. यावर जॉर्ज त्याला धमकी देतो, जर तू मदत केली नाहीस तर मी तुला ड्रग केसमध्ये अडकून आत टाकेन. त्यामुळे षण्मुगमकडे दुसरा काही पर्यायच राहत नाही आणि तो त्यांची मदत करायला तयार होतो. यानंतर जॉर्ज, सुदेश आणि बेनी मिळून त्या मुलाचा मृतदेह जंगलात गाडून टाकतात. षण्मुगम मात्र त्याकडे फारसं लक्ष देत नाही आणि मग सगळे आपापल्या घरी निघून जातात. मात्र संपूर्ण रस्ताभर षण्मुगम याच गोष्टीबद्दल विचार करत असतो. एका अर्थाने तोही या गुन्ह्याचा सहभागी ठरलेला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी षण्मुगम कारने घरी परत येतो, जिथं त्याची बायको त्याला उदास पाहून काहीच समजू शकत नाही. ललिताने आपल्या नवऱ्याला पहिल्यांदाच इतकं तणावात पाहिलं होतं. तेव्हा षण्मुगम कारची डिक्की उघडतो. तिथं त्याला खूप साऱ्या रक्ताचे डाग लागलेले दिसतात. तेवढ्यात ललिता तिथे येते आणि ती येण्याच्या आधीच षण्मुगम घाईघाईने डिक्की बंद करून टाकतो. तरीही त्याच्या मनात काल रात्रीच्या घटनेचा अपराधबोध सतत चालूच असतो. त्यामुळे तो पुन्हा जॉर्जकडे जातो आणि सगळं बोलायचं ठरवतो. जॉर्ज त्याला सांगतो, तू त्या रात्रीला एक वाईट स्वप्न समजून विसरून जा, यातच तुझं भलं आहे. आणि तो त्याला धमकीही देतो, जर तू हे कोणालाही सांगितलंस तर मी तुझं संपूर्ण कुटुंब संपवून टाकेन. हे ऐकून षण्मुगम गप्पच राहतो आणि शांतपणे घरी परततो. तिथे ललिता त्याला विचारते, तुम्हाला काय झालं आहे, इतके का उदास बसलायत? यावर षण्मुगम चिडून म्हणतो, मला काहीही झालेलं नाही आणि तू फक्त तुझ्या कामाशी काम ठेव. हे ऐकून ललिता खूपच आश्चर्यचकित होते, कारण आजवर षण्मुगमने तिला अशा स्वरात कधीच बोललं नव्हतं. यानंतर ललिता त्याला शांत करत सांगते, आज मी तुझ्या कपड्यांवर रक्तांचे डाग पाहिले होते. हे ऐकून षण्मुगम रात्रीच्या वेळेस गुपचूप घराबाहेर जाऊन ते कपडे झाडून टाकतो. मग दुसऱ्या दिवशी षण्मुगम आपल्या मुलाला भेटण्यासाठी हॉस्टेलमध्ये जातो. पण तिथं कर्मचारी त्याला सांगतो की पवी खूप आधीपासूनच हॉस्टेलमध्ये निघून गेला होता आणि आजपर्यंत तो परतलाच नाही. हे ऐकून षण्मुगम खूपच चिंतेत पडतो. पवीच्या मित्रांनाही त्याच्याबद्दल काहीच माहिती नसते. त्यामुळे षण्मुगम आपल्या मुलाच्या बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये जातो. तेव्हाच त्याला पोलीस स्टेशन बाहेर आपल्या मुलाची बाईक उभी दिसते. हे पाहून त्याला काहीच समजत नाही की त्याची बाईक इथे कशी काय आली. शंका अधिकच वाढल्यामुळे षण्मुगम ताबडतोब त्या जंगलात जातो, जिथे जॉर्जने त्या मुलाची लाश पुरली होती. कारण त्याच्या मनात काहीतरी अनिष्ट वाटत असतं. तिथं षण्मुगमला एक पर्स खाली पडलेली दिसते आणि ती पर्स पाहताच त्याच्या पायाखालची जमीन सरकते. कारण ती पर्स कोण्या अनोळखी व्यक्तीची नसून त्याच्या स्वतःच्या मुलाची म्हणजे पवीचीच असते. हे लक्षात येताच षण्मुगम पूर्णपणे ढासळून जातो, कारण त्यानेच त्याला गाडलं होतं. तो कोणी अनोळखी नव्हता, तर त्याचा स्वतःचाच मुलगा होता. रात्र होता षण्मुगम सुदेशच्या घरी येतो आणि थेट त्याला विचारतो, तू त्या रात्री नक्की कुणाची लाश पुरली होती? षण्मुगमच्या बोलण्यावरून सुदेशला समजलं असतं की आता याला सगळं कळून गेलं आहे, पण तरीही सुदेश त्याला काहीच सांगत नाही. मग कथा वर्तमान काळात येते, जिथं भूकंपग्रस्त लोकांना पोलीस हॉस्पिटलमध्ये नेत असताना
त्यांना एका गोणपाटात भरलेली एका मुलाची लाश सापडते. ती लाश पाहून सर्वजण हादरून जातात आणि ही बातमी संपूर्ण मीडियात पसरते. दुसऱ्या बाजूला बेनी जॉर्जला म्हणतो, जर सगळ्यांना हे कळालं की आपण षण्मुगमच्या मुलाचा खून केला आहे तर आपल्याला तुरुंगात टाकतील. यावर जॉर्ज म्हणतो, आपल्याला काहीही होणार नाही, मी सगळं हँडल करेल. इतकं बोलून जॉर्ज सुदेशला कॉल करतो, पण सुदेश एकदाही कॉल उचलत नाही. त्यामुळे बेनी सुदेशचा ठाव ठिकाणा शोधण्यासाठी त्याच्या घरी येतो, पण तिथेही सुदेश त्याला सापडत नाही. त्यामुळे बेनीला भीती वाटू लागते की षण्मुगमने सुदेशचं अपहरण तर केलं नाही ना, कारण षण्मुगमही काही दिवसांपासून घरी नव्हता. रात्र होताच जॉर्ज षण्मुगमच्या पत्नी ललिताकडे जातो आणि तिला सांगतो, आम्हाला तुमच्या मुलाची लाश जंगलात सापडली आहे. हे ऐकून ललिता हादरून जाते, कारण ती तर समजत होती की तिचा मुलगा अजूनही हॉस्टेलमध्येच आहे. त्याचवेळी आपण पाहतो की षण्मुगमने सुदेशला एका बंद खोलीत कैद करून त्याला बेदम मारहाण केली होती. षण्मुगम सुदेशला बोलतो, जर तू मला खरी गोष्ट सांगितली नाही तर मी तुला ठार मारेन. त्यावर सुदेश म्हणतो, हे सगळं जॉर्जचा प्लॅन होता आणि त्यानेच तुला खोटं सांगितलं की मी त्या मुलाला मारलं. खरी गोष्ट काही वेगळीच आहे. तेवढ्यात षण्मुगमला जॉर्जचा फोन येतो. जॉर्ज म्हणतो, तुझ्या मुलाला काहीही झालेलं नाही, तो अजूनही जिवंत आहे, मला तुझ्याशी बोलायचं आहे. हे ऐकून षण्मुगम आपल्या मुलासाठी भावनिक होऊन त्याला आपला पत्ता सांगतो. दुसऱ्या दिवशी सकाळी जॉर्ज त्या पत्तावर षण्मुगमला भेटायला येतो आणि म्हणतो, तू माझं काहीही वाकडं करू शकत नाही, मीच तुझ्या मुलाला मारलं. हे ऐकता षण्मुगम रागाने जॉर्जला मारायला लागतो. त्याचवेळी तिथे अनेक पोलीस येतात आणि षण्मुगम एकामागून एक सगळ्यांना मारू लागतो. पण शेवटी पोलीस त्याला अडवतात आणि त्याला पकडतात. त्याचवेळी बेनी ललिता आणि तिच्या मुलीला पवीच्या खुनाच्या आरोपाखाली जेलमध्ये टाकतो, कारण जॉर्जने त्यांच्यावरच गुन्हा दाखल केला होता. सर्व पोलीस षण्मुगमलाही जेलमध्ये टाकतात. त्यानंतर जॉर्ज बेनीला बोलतो, आपण सगळ्यांना हेच सांगणार आहोत की पवी आपल्या बहिणीवर जबरदस्ती करत होता. हे ऐकून षण्मुगमचं हृदय थरथर कापायला लागतं. षण्मुगम पवीलाच वाचवायला गेला होता, पण जेव्हा त्याने पवीला रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा बापलेकांमध्ये झटापट सुरू होते आणि त्या गोंधळात चुकून षण्मुगमच्या हातून पवीचा मृत्यू होतो. आता इथून कथा आणखी जबरदस्त वळण घेते. सुदेश, जो खरा इमानदार पोलीस ऑफिसर असतो, षण्मुगमला जेलमध्ये पाहून त्याचं मन खूप दुःखी होतं. तो फक्त जॉर्जच्या दबावाखाली त्याचा साथ देत होता. सगळीकडे मीडियामध्ये षण्मुगमची बदनामी सुरू होते आणि न्यायालयात त्याला खुनी घोषित केलं जातं. जॉर्ज मात्र आपल्या मनातल्या मनात खूप खुश होतो. दुसरीकडे षण्मुगम बदला घेण्यासाठी आतून पेटलेला असतो. सरकार जॉर्जला इनाम देऊन हिरो बनवते, पण त्याचा खरा चेहरा तर लपलेला असतो. काही दिवसांनी सुदेश षण्मुगमला जेवण देण्यासाठी येतो आणि म्हणतो, तू असा हार मानू नकोस, एक दिवस तुला नक्कीच न्याय मिळेल. पण तिथे जॉर्ज आणि बेनी एक घातक कट रचत असतात, षण्मुगमला तुरुंगातच संपवायचा. रात्री बेनी काही ऑफिसरसह षण्मुगमकडे येतो आणि थंडपणे म्हणतो, आज तुझ्या आयुष्यातली शेवटची रात्र आहे. त्यानंतर तो क्रूरपणे सांगतो, तुझ्या मुलाला आम्ही कुत्र्यागत मारलं. तो जीवाच्या आकांदाने ओरडत होता. हा खुलासा षण्मुगमला मानसिक आणि भावनिकदृष्ट्या पूर्णपणे हादरवून टाकतो. षण्मुगमचा प्रचंड राग उसळतो. तो बेनीला बेदम मारहाण करतो आणि त्याला एका बॅगेत भरून लपवतो, जसं त्याने त्याच्या मुलासोबत केलं होतं. जॉर्जला या सगळ्या घडामोडींची माहिती झाल्यावर तो सगळ्या ठिकाणी षण्मुगमला शोधायला लागतो. पण त्याचवेळी षण्मुगम जॉर्जची पत्नी आणि मुलीला कैद करून त्यांना टॉर्चर करत असतो, म्हणजे ते षण्मुगमचं ठिकाणं उलगडतील. त्यातच षण्मुगम जॉर्जला धमकी देतो, मी तुझ्या मुलीला मारायला जातोय, जर तुला तिला वाचवायचं असेल तर लवकरात लवकर घरी परत ये. जॉर्ज घाबरून मुलीला वाचवण्यासाठी घरी येतो, परंतु घराच्या बाहेर त्याला बेनीचा मृतदेह दिसतो, ज्यामुळे तो आणखीनच घाबरतो. तसंच षण्मुगम जॉर्जवर हल्ला करतो आणि दोघांमध्ये भयानक लढाई सुरू होते. षण्मुगम जॉर्जला खूप वाईट पद्धतीने मारतो आणि शेवटी त्याचं जीवन संपवतो. या क्षणी जॉर्जची मुलगी आपल्या वडिलांचा मृत्यू पाहून खूप रडते आणि आपल्याला सत्य कळतं की पवी आणि जॉर्जची मुलगी एकमेकांवर प्रेम करत होते. जेव्हा जॉर्जला त्या दोघांबद्दल समजलं तेव्हा त्याने कुटुंबाची इज्जत वाचवण्यासाठी रागाने पवीला खूप त्रास दिला आणि नंतर त्याला मारून टाकलं. पवीला मारल्यानंतर जॉर्जने त्याचा मृतदेह षण्मुगमच्या कारमध्येच लपवला आणि त्यानंतर सर्वांनी मिळून षण्मुगमच्या मदतीनेच त्याला त्या जंगलात गाडलं. आपल्या मुलाच्या मृत्यूचा बदला घेतल्यानंतर षण्मुगमला शांती मिळाली, परंतु षण्मुगमला अजूनही आपल्या मुलाची खूप आठवण येत होती. दुसऱ्या बाजूला ललिता देखील आपल्या मुलाच्या मृतदेहाला पाहून जोरजोरात रडू लागते. नंतर षण्मुगमने स्वतः पोलिसांना सरेंडर केलं आणि तिथे रिपोर्टर्स त्याला विचारत असतात की त्याने आपल्या मुलाला का मारलं.
यावर षण्मुगम म्हणतो, मी माझ्या मुलाला नाही तर माझ्या मुलाच्या हत्यारांना मारलं आहे. त्यानंतर षण्मुगमला आजीवन कारावासाची सजा सुनावली जाते. यानंतर लोकांना सत्य कळते आणि या चित्रपटाची इथेच सांगता होते. मित्रमंडळी, हा चित्रपट तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि याशिवाय तुम्हाला आणखी कुठल्या चित्रपटाचे एक्सप्लेनेशन बघायला आवडतील तेही नक्कीच कमेंट करा. आणि चॅनलला जर अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. चला तर मंडळी, भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.